नमस्कार मित्रांनो, दीपावली पाडव्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता इरावती अक्षयला म्हणत असते की तू त्या रजिस्टरवर सही कर। अक्षय आता हातामध्ये पेन घेतो। रमा म्हणते की आता सही आपल्याला एकत्रच करावी लागेल, म्हणून रमा हातात पेन धरते आणि तो पेन अक्षयच्या हातामध्ये देऊन आता अक्षयच्या हातावरती हात ठेवते। जेव्हा आता मुरांबा रजिस्टर केला गेला होता त्या क्षणी मात्र त्यांनी त्यावेळेस जी की सही केलेली आहे तर ती सही आजसुद्धा करायची असते। तर आता इरावती म्हणते की अक्षय अरे कर ना, कसला विचार करतोस, सही करून टाक। रमा म्हणते की हो, तुमचा जर निर्णय झाला असेल तर तुम्ही नक्कीच सही करू शकतात। तेव्हा आता अक्षयचा हात थरथर कापत असतो। त्याला मागच्या वेळेस मुरांबा जेव्हा त्यांनी ब्रँड बनवला होता, तो रजिस्टर केला होता, हे सगळे क्षण त्याच्या डोळ्यासमोर येतात आणि तो आता रमाकडे अगदी एकटक बघत असतो। त्याचं मन काही सही करायला तयार होत नाही, हात असा थरथर कापत असतो। आता अगदी रमा अक्षयला म्हणते की ती काही वचनं होती, जे काही प्रेम होतं ते सगळं काही संपून टाका आणि चला तर आता रमा अक्षय हे नाव लिहूयात, म्हणजे सही पूर्ण होईल। तेव्हा आता अक्षय स्पष्ट नकार देतो की मी ही सही करू शकत नाही। तेव्हा आता इरावतीचा तर खूपच जळफळाट होतो, तिला एक मोठा धक्का बसलेला असतो। तर अक्षय स्पष्ट शब्दात उत्तर देतो की हे बघ आत्या, हा ब्रँड मी नाही विकू शकत आणि ही सही सुद्धा मी नाही करू शकत। आणि ही जे काही मगाशी म्हणाली ते अगदी खरं आहे, कारण हा फक्त आमच्यासाठी ब्रँड नाही तर आमच्या प्रेमाची निशाणी आहे, आमच्या प्रेमाची आठवण आहे, प्रेमाची ओळख आहे। रमाला आता इतका आनंद होतो, ती सारखी आता डोळे भरत आपल्या अक्षयकडे बघत असते आणि त्या इरावतीचा इतका जळफळाट होतो, कारण इतक्या दिवस रमा अक्षयला वेगळं करण्याचा जो प्रयत्न आहे तर पहिल्याच टप्प्यात तो आता अयशस्वी ठरलेला असतो। अक्षय स्पष्ट शब्दात म्हणतो की हा आमच्या प्रेमाचा मुरंबा, हा ब्रँड कधी आम्ही विकण्यासाठी केलाच नव्हता। त्यावर आता इरावती म्हणते की अरे तू नव्हता केलास, परंतु आता मात्र गरज आहे आपल्याला। तर अक्षय म्हणतो की नाही, मला काही गरज नाही, मी हा ब्रँड नाही विकू शकत। त्यावर इरावती म्हणते की अक्षय अरे आपलं ठरलं होतं की ही इमोशनल ब्लॅकमेल तुला करते, तू तिच्या ट्रॅपमध्ये अडकला जातोय। तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे पग जे करायचे असेल ते करून दे, परंतु ही सही मी नाही करू शकत, मी ब्रँड नाही विकू शकत, हिच्यासारखं मी नाही वागू शकत, कारण ही बदललेली आहे परंतु मी नाही बदलू शकत। हा ब्रँड आहे तर तो आमच्या प्रेमाची निशाणी आहे, जरीही आमचं प्रेम आता बंद झालं असेल, आटलं असेल, परंतु कधी ना काळी ते प्रेम आमचं होतं, त्यामुळे आय एम सॉरी, हा ब्रँड मी नाही विकू शकत। आणि स्पष्ट शब्दात अक्षय उत्तर देऊन आता आतमध्ये जायला निघतो। इरावती अक्षयला म्हणते की अक्षय इरावतीचं काही न ऐकता आतमध्ये निघून जातो। तेव्हा लगेच आता इरावती रागाने आता रमाकडे बघत असते। आता रमा ही अगदी मोठ्या ॲटिट्यूडमध्ये उठते आणि तो पेन आहे तर तो पेन आपल्या हातात घेते। तेव्हा रमा आता स्पष्ट शब्दात इरावतीला म्हणते की प्रेम, ओलावा आणि जे काही बंधन असतात ते फक्त आता एका गोष्टीमध्ये बांधलेले असतात आणि ज्याचा मात्र भक्कम पाया असतो तर त्या नात्याला अगदी धक्का लागण्याचा सुद्धा प्रयत्न करू नये। आत्याबाई अहो, हा पेन घ्या आणि शब्द कोडी सोडवा, बघूयात तुमची डोकं किती चालतंय ते। आणि चला आता यांचं तर झालंय, परंतु आता आरोहीचा नंबर असेल। रमाला इतका आनंद होतो। आता इरावती रागानेच रमाकडे बघत आतमध्ये निघून जाते। तेव्हा आता रमा ती फाईल हातात घेते आणि म्हणते की खरंच थँक्यू, तुम्ही आपल्या प्रेमाची निशाणी खरंच जपली तर। तेव्हा आता अक्षय जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा त्याला रमाचं सर्व काही बोलणं आठवतं की हा फक्त ब्रँड नाही तर आमच्या प्रेमाची निशाणी आहे तर, आणि जर तुम्हाला ही निशाणी अगदी कायमची स्वरूपाची स्टॉप करायची असेल तर मात्र तुम्ही सही करू शकतात। हे सगळं आठवून अक्षयला खूप त्रास होतो आणि आता अक्षय हे सर्व अगदी त्याला आठवत असताना मात्र आता त्याच्या मागे जी आपली जुनी 2 वेनेवाली रमा असते ती आहो करत लगेच आता येते। अक्षय इतका घाबरतो आणि दचकून तो जेव्हा बाहेर मागे बघतो तेव्हा लगेच आता ही 2 वेनेवाली रमा असते। अक्षय तिला म्हणतो की रमा तू? तेव्हा आता रमा म्हणते की हो मीच आहे, जे काही तुम्हाला बोलायचं असेल ना ते तोंडावर बोलून टाका। तेव्हा आता अक्षय तिला म्हणतो तू काही बोलण्यासारखं शिल्लक ठेवलेलं आहे का? एवढं मनापासून मी तुझ्यावर का प्रेम केलं तेच मला नाही कळत, अगदी मनापासून मी तुझ्यावर प्रेम केले होते, इतका मी तुझा रागराग करतो,
मला तुझ्याशी बोलूशी सुद्धा वाटत नाही, पण तरी सुद्धा आता इतकी सही करताना मी का थांबलो असेल? तेव्हा आता रमा विचारते की अहो तुम्ही प्रेम केलं होतं, आपल्यामध्ये आता फक्त गैरसमज निर्माण झालेत आणि तरी सुद्धा तुम्ही लगेच आपलं सगळं काही म्हणजे विकायला निघालात, आपल्यातील प्रेमाची निशाणी सुद्धा. आणि अक्षय आता म्हणतो की हे बघ, हे सगळं काही अगदी बोलण्याच्या गोष्टी आहेत. समोरच्या माणसाला कितीही जरी त्रास होत असला तरी सुद्धा आपल्या जवळच्या माणसाला दूर लोटायचं असतं. आणि हे बघ, मी तुझ्यापासून लांब आलो होतो तर. आणि जर समोरच्यांना आपल्या भावनांची कदर नसेल तर मात्र ही सवय करून घ्यायची असेल आणि जे काही जगणं स्वीकारायचं होतं ते जगणं मी स्वीकारलं होतं. का परत तू आलीस माझ्या आयुष्यामध्ये? तेव्हा रमा म्हणते की हो स्वीकारलं, तुम्ही सगळं स्वीकारलं, परंतु तुम्हाला ते जपता कुठे आलं? तुम्हाला तिला विसरता नाही आलं, हो की नाही? जर तुम्ही विसरला असतात तर अस्वस्थ झाला नसतात. एकदा तुम्ही या सगळ्याचा नीट विचार करा आणि त्यानंतर तुम्ही मला हे सर्व सांगा. तो एका क्षणातील तिरस्कार महत्वाचा आहे की इतकी वर्ष एकत्र जगलेले क्षण मोठे आहे? तेव्हा आता अक्षय अगदी डोळ्यामध्ये पाणी असतं आणि खाली पाहत असतो आणि रमा म्हणजे ही 2 महिन्यावाली रमा त्याला हे सर्व प्रश्न विचारत असते. तेव्हा आता अक्षय रागाने म्हणतो की हे सगळं विचारण्यासाठी तू इथे आलीस का? आणि का परत इथे आलीस तू मला त्रास देण्यासाठी? म्हणून अक्षय आता रमावर दात खात असतो. मागची 7 वर्ष मी सगळं विसरलो होतो, मला एकदा सुद्धा तुझी आठवण आली नाही. मी विसरलो होतो, मग तू परत का आलीस? तेव्हा रमा म्हणते की हे बघा, ते मला नाही तर आर.के. मॅडमला विचारा, ती परत का आली, कशासाठी आली, येथे येऊन का राहते आणि काय हो तुम्हाला असंच वाटतं का तिचं तुमच्यावर अजून सुद्धा प्रेम आहे म्हणून? तेव्हा आता अक्षय लगेच अगदी मान डोलावतो हो म्हणून. तेव्हा रमा म्हणते की वाटते ना, मग जा आणि तिला जाऊन विचारा सगळं काही, अगदी सरळ आणि स्पष्टपणे विचारा आणि जमलं ना तुम्हाला तर तुम्ही प्लीज शोधून काढा की तुमच्या या गोड प्रेमाचा जो काही मुरंबा होता तर तो आंबट कसा झाला. तेव्हा मात्र आता अक्षय रमाकडे बघतच असतो. त्यानंतर आता इकडे मालविका तारा ह्या रूममध्ये असतात आणि आरोही त्यांच्या जवळ असते. आरोही आता ताराला म्हणते की ताराताई अगं चल ना, मला खूप भूक लागली, बाहेर जाऊयात. परंतु तारा तर मोबाईलमध्ये मग्न असते. ती आता आरोहीवर रागवते, अगं तू शांत हो, कशाला तू अगदी घाई करतेस आणि त्या रमाने जेवण बनवलेलं आहे, तू ते जेवण खाणार आहेस का? त्यावर आता आरोही नाही असं म्हणते. तर तारा म्हणते की शांत राहा जरा. तेव्हा मात्र आता तेथे पार्थ हा पिझ्झा घेऊन येतो. आता पिझ्झा बघून तारा खूपच खुश होते. आता तारा म्हणते की अरे यार, खूप भूक लागली होती, बरं झाले. तेव्हा आता आरोही बघते आणि ती सुद्धा खुश होते. परंतु आता एक क्षण तिला आईचा आठवतो. तेव्हा ती लगेच तारा आणि पार्थ यांना म्हणते, आईने मला सांगितलं होतं की बाहेरच्या कोणत्याही वस्तू नाही खायच्यात आणि एकट्या एकट्याच खायचं सुद्धा नाही. तेव्हा मात्र आता पार्थ लगेच मालविकाला सुद्धा देतो. तर आता तारा ही मस्त ताव मारत असते. तर मालविका आरोहीला म्हणते की आरोही तू इकडे ये बरं. तेव्हा मालविका आरोहीला म्हणते की हे बघ, आपल्याला रमाच्या विरोधात जाऊन हे सर्व करावं लागणार आहे तर, आणि मला माहिती आहे की कुणाला तरी पिझ्झा खूप आवडतो, हो की नाही? तेव्हा मात्र आता मालविका ही अगदी आरोहीला तयारच करते. आरोही लगेच एक घास पिझ्झाचा खाते आणि तोच आता ती मालविकाला सुद्धा आपल्या हाताने भरवते. तर तारा लगेच आता म्हणते की चला तर आता एक सेल्फी काढूयात. तेव्हा आता पिझ्झा खाताना मस्त आता ते सेल्फी काढतात. आरोही सुद्धा त्यांच्याबरोबर अगदी खुश असते. तेव्हा मात्र आता तो फोटो काही अपलोड होत नसतो. तारा लगेच आरोहीला म्हणते, तुझ्या त्या आईने पुन्हा वायफाय बंद केलं का? आणि आता तारा ही वैतागून म्हणते की त्या रमाला काही कामधंदा आहे की नाही, अगदी डोक्यात जात असते ती माझ्या. तेव्हा मालविका आरोहीला जवळ घेते आणि आता तारा आणि पार्थला म्हणते की रमाला हरवणं इतकं सोपं नाही. त्यासाठी आरोही तुलाच तुझ्या आईसोबत जाऊन भांडावं लागेल आणि तुलाच तिला सांगावं लागेल तिचाच हुकूम या घरामध्ये नाही चालणार म्हणून. जमेल ना आरोही तुला हे सर्व? तर आरोही आता खाली बघत असते. आरोहीला हे पटत नाही, पण तरी सुद्धा आता पुन्हा आईशी म्हणून असं ती म्हणते. तेव्हा लगेच आता तारा म्हणते की बेबी डॉल, अगं तुला आठवते ना तुझ्या आईमुळे बाबाला किती त्रास झाला ते आणि किती त्रास दिलेला आहे, त्यामुळे म्हणून आता मालविका तारा ह्या सगळ्या जणी रमाच्या विरोधात आरोहीचे कान भरतात. मालविका म्हणते की हे बघ, या सगळ्याला तुझ्या बाबांना जो काही त्रास होतो, तुझ्या बाबांची आज जी अवस्था झाली, त्या सगळ्याला फक्त आणि फक्त ही तुझी आई रमा जबाबदार आहे तर, आणि जर तुला हे सर्व थांबवायचं असेल तर मात्र तिच्या पुढे तुला जावंच लागेल. तेव्हा पार्थ लगेच आरोहीला विचारतो की सांग मग आरोही, तू आईशी भांडणार का तुझ्या बाबांसाठी? तारा विचारते की तू आईला जाब तर विचारशील का? आणि मस्त तारा आता पिझ्झावर ताव मारत असते. आरोही काही उत्तर देत नाही, ते खाली बघते. तर तारा लगेच मालविकाला खुणावते आरोहीला आणखीन अगदी तयार करण्यासाठी. मालविका पुन्हा आता आरोहीला जवळ घेते आणि प्रेमाने विचारते की तुला ही सर्व जमेल ना? तेव्हा बिचारी आरोही लहान मनावर जे काही अगदी संस्कार केलेत अगदी तसेच संस्कार होऊन मात्र आरोही लगेच तयार होते
आणि म्हणते की ठीक आहे, मी आईशी नक्की भांडेल. त्यानंतर आता इकडे रमाला प्रत्येक गोष्ट ती आठवत असते. अक्षय जे काही बोललेला आहे की प्रेमाचा मुरंबा आम्हाला विकायचा नाही. आता मात्र अक्षय हा बाहेर, तेव्हा रमा विचार करत असताना तिच्या जवळ येतो आणि तिला विचारतो की काय ग, तू इथे का आलीस, आम्हाला त्रास देण्यासाठी? तेव्हा आता रमा विचारते की काय झाले तुम्हाला, तुम्ही असं का विचारतात, नक्की काय? तर अक्षय म्हणतो की काय झाले हे तुला चांगलंच माहिती आहे आणि तू इथे का आलीस, नक्की तुला काय मिळवायचं आहे? तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, मी इथे का आले, कारण हे बघा काही गोष्टी विसरायच्या नसतात तर त्या परत मिळवायच्या असतात. तेव्हा अक्षय विचारतो की काय तुला मिळवायचं आहे, आरोहीला परत मिळवायचं आहे का? तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा, तिला मिळवण्याची गरज नाही कारण ती माझी मुलगी आहेच. तेव्हा अक्षय आणखीनच अगदी रागावतो आणि म्हणतो की तू परत येथे का आलीस, तुला आरोहीला मिळवायचं नाही, मग तरी सुद्धा काय, कशासाठी तू इथे आलीस, नक्की येथे राहण्याचं तुझं कारण काय आहे? आणि तो लगेच रमाचा हात धरतो आणि रागाने तिचा हात ओढत तिला म्हणतो की हे बघ, मी तुला विसरण्याचा खूप प्रयत्न करतोय, तेवढे तू पुन्हा पुन्हा. तेव्हा आता लगेच अक्षय पुढचं बोलायचं थांबतो. रमा विचारते की काय, तेवढे मी पुन्हा पुन्हा काय, बोला, नक्की का थांबलात तुम्ही? अहो बोला ना, बोला हक्काने की तुम्हाला हवी आहेस म्हणून, तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी आणि हेच ऐकण्यासाठी कान माझे तरसतात. म्हणून रमा आता हे सर्व अक्षयकडे अगदी बघत मनात हे सर्व बोलत असते. आता अगदी तिचे कान आतुर होतात की अक्षय कधी म्हणेल की मला तुझी गरज आहे म्हणून, तू थांब म्हणून. आता दोघे एकमेकांकडे बघत असतात तर अक्षय लगेच आता अगदी आपल्या म्हणजे डोक्यावर हात ठेवतो आणि खाली मान घालून त्याला इतका त्रास होत आहे असे तो आता म्हणजे रिॲक्ट होत असतो. तरी सुद्धा स्वतःला आवरून तो रमाला हाच प्रश्न विचारतो की तू इथे परत का आलीस, काय हवं आहे तुला, का परत तू आलीस? त्यावर आता रमा म्हणते मी फक्त माझी जागा आणि माझी नाती परत मिळवण्यासाठी येथे आलेले आहे, असे आता रमा उत्तर देते. तेव्हा अक्षय ऐकायला तयारच नसतो. अक्षय म्हणतो की हे बघ, मला दुसरं काही कारण नकोय, मी फक्त तुला जे विचारतो त्याचं उत्तर दे की तू इथे परत का आलीस. तेव्हा आता रमा काही उत्तर देत नसते आणि रमा लगेच आत निघून जाते. अक्षयला खूप राग येतो. अक्षय आता अगदी रागाने रिॲक्ट होत असतो. त्यानंतर आता रमा ही हॉलमध्ये बसलेली असते. तेथे आर्था येते. तेव्हा आता रमा तिला विचारते की झाले का, तू वायफाय बंद केले का? तर आर्था म्हणते की हो केले. तेव्हा आता आर्था विचारते की अगं काकू, पण तू असं का केलंस? आणि बघ अगं, सगळेजण येतील आणि तुलाच विचारतील की वायफाय बंद का केलंस म्हणून. बघ, पहिली अगदी आरोहीच तुला विचारण्यासाठी येणार आहे की तू वायफाय बंद का केलं, कारण हे बघ काकू, अगं त्या लोकांनी खरंच तुझ्या विरुद्ध तिला खूप भडकवलेलं आहे आणि खरंच मला खूप काळजी वाटते आरोहीची आणि तुझी सुद्धा. तेव्हा आता लगेच रमा ही आर्थाला म्हणते की आर्था, हे बघ, तू काळजी करू नकोस, मला माहिती आहे की आरोहीला कसं समजायचं ते आणि लवकरच तुला कळेल की येऊन ते त्यांना सगळ्यांना. तेव्हा आर्था म्हणते की हो काकू, माझा पूर्ण विश्वास आहे, तू नक्की काहीतरी अगदी विलनगिरी करणार आहे. तर तेवढ्यात आता लगेच पार्थ, तारा आणि आरोही सगळेजण अगदी रागवत बाहेर येतात. पार्थ म्हणतो की काय, कसलीही फालतूगिरी आहे, तर आईने वायफाय का बंद केलं असेल, असे म्हणत आता सगळेजण अगदी बाहेर येतात आणि रमावर रागवत असतात. मालविका म्हणते की हो, मी तसंही तुम्हाला सांगत होते की जास्त वेळ मोबाईल बघू नका म्हणून, आणि शेवटी ह्या बाईने वायफाय तर बंद केलंच. तेव्हा आता तारा म्हणते की काय ग, का सारखी तू माझ्या डोक्यात जात असते, सारखी आपली मध्ये मध्ये करत असते. त्यावर आता लगेच आरोही अगदी रमाला विचारते की आई, तू वायफाय बंद का केलंस, आम्ही अभ्यास कसा करायचा? तेव्हा रमा हसते. रमा म्हणते की पुस्तकातून, पुस्तकं आहेत ना? तेव्हा आरोही लगेच विचारते की म्हणजे वायफाय तूच बंद केलास? तर रमा म्हणते की हो अगं, मीच बंद केला, दुसरं तरी कोण करणार? तेव्हा आरोही विचारते की पण तू का बंद केलंस? तर रमा तिला समजावते की हे बघ आरू, मला माहिती आहे की तुला माझा राग आलेला आहे, परंतु तुला काय वाटतं मी का बंद केलं असेल वायफाय? तेव्हा आरोही म्हणते की आम्ही मोबाईल बघतो म्हणून आणि तुला आवडतं म्हणून. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघ आरोही, असे काही नाही, मला तुमची काळजी आहे, तुमच्या भविष्याची काळजी आहे. तर मला दिसतं की तुम्ही खरंच किती जास्त मोबाईल वापरतात म्हणून. मी तुम्हाला असं नाही म्हणत की इंटरनेटचा वापर करणं हे अगदी वाईट असतं, पण त्याचा अतिवापर करणं हे सुद्धा वाईट असतं. मोबाईल बघून मात्र अगदी डोळे खराब होतात आणि आपल्या मनातील सुद्धा खूप असे विचार बदलत असतात. मोबाईलवर काय काय बघतात आणि ते नवीन नवीन असे गेम खेळतात. आपली विचार करण्याची जी क्षमता असते ती पूर्णपणे संपून जाते. ते काही विचार तुम्ही विचार करायला हवेत ते विचार तुमच्या मनामध्ये येतच नाही. आणि आता तुम्ही अगदी म्हणतात की आपण मोबाईलवर अभ्यास करू शकतो, इंटरनेटवर सगळं काही अगदी सर्च करून व्यवस्थित करू शकतो. पण एक विचार करा, तुम्ही हे सर्व इंटरनेट वापरतात, परंतु
आर्था कुठे इंटरनेट वापरते, ती पुस्तक वापरते आणि इंटरनेट न वापरता सुद्धा तिचे मार्क्स अगदी चांगले आलेले आहेत. तर आता लगेच आर्थाचा जो रिझल्ट आहे तर तो रमा सर्वांना दाखवते. आर्थाने ठरवलेलं आहे की तिला तिचा वेळ आहे तर तो मोबाईल बघण्यात वाया घालवायचा नाही, तर तिला अभ्यासासाठी वेळ घालवायचा आहे. तर तारा आणि पार्थला मात्र हे सगळं काही आहे ते ऐकूशी वाटत नसते. आता पार्थ तर अगदी जांभळ्या देत असतो आणि तारा तर पूर्णपणे वैतागते. रमा त्या दोघांकडे बघते आणि त्या दोघांना म्हणते की पारा आणि तार, तुमचे मार्क्स आहे तर ते फार काही बरे नाहीत, कारण तुमचा अगदी दिवसातील अर्धा वेळ हा मोबाईल बघण्यातच जातो. त्यामुळे मी तुमच्या कुणाचंच नुकसान झालेलं नाही बघू शकत. आणि हे बघ आरोही, मी तुझी आई आहे आणि हे जे काही करते तर मी तुमच्या काळजीपोटी हे सर्व करते. तर तुम्हाला त्रास द्यावा हा हेतू माझा कधीही नव्हता. तुमचं लक्ष अभ्यासाकडे वळवण्यासाठी इतकंच मला वाटत होतं, बाकी काही नाही. आणि तरीही सुद्धा आरोही, तुला जर वाटत असेल की मी वायफाय सुरू करावं तर मी करते, मला काही प्रॉब्लेम नाही. मग तूच ठरव की तुला काय करायचं आहे ते. तेव्हा आता आरोही काही उत्तर देत नसते, ती अगदी शांत असते. तर पार्थ लगेच आता उद्धटपणे म्हणतो की रमा काकू, हे बघ आम्हाला काय करायचं आहे आणि काय करायचं नाही हे मात्र तू ठरू नकोस. जे काही तू नाटक करते ना आम्हाला समजावण्याचं, हे नाटक तू बंद कर. आम्हाला त्याच्यावर काही म्हणजे करायचे सुद्धा नाही आणि अगदी त्याचं काही अगदी म्हणजे घेणे सुद्धा नाही. आम्हाला काही फरक पडत नसतो. तारा सुद्धा आता तेच बोलते, हे बघ जे काही इंटरनेट आहे ते आम्हाला लागते. तुमच्या आणि आमच्यामध्ये खूप असा बदल आहे, त्यामुळे जे इंटरनेट वायफाय तू बंद केलेला आहे तर ते चालू कर, आम्हाला अभ्यास करायचा आहे. तर तेव्हा रमा म्हणते की हो, मी आत्ता आरोहीला विचारलेला आहे आणि तो आरोहीचा निर्णय आहे. तर तिने जर मला सुरू करण्यासाठी सांगितले तर मी सुरू करते आणि जर बंद ठेवायचे असेल तर मी बंद ठेवते. तेव्हा आरोही लगेच आता तारा, पार्थ आणि मालविका यांच्याकडे बघून विचारत असते की नक्की मी काय करू. आता ते तिघेजण सुद्धा आरोहीला खुणावतात. तेव्हा रमा पुन्हा आरोहीला विचारते की आरोही तू काय ठरवलंस. तर आरोही लगेच आता ह्या तिघांचं ऐकून लगेच म्हणते की चालू कर, मी तुला बंद करण्यासाठी सांगितलेले नाही आणि आता चालू कर, शेवटी आम्हाला हवं तसं होणार आहे. रमा म्हणते की ठीक आहे करते असे बोलते. तेव्हा लगेच आता आरोही पार्थ आणि ताराकडे बघून हसते आणि तारा पार्थ लगेच खुश होतात. रमा म्हणते की आर्था तू अभ्यास कर, यांना सगळ्यांना मोबाईल घेऊन बसून दे, चल मी वायफाय चालू करते. रमा आता वायफाय चालू करायला जाते तर पार्थ लगेच आनंदाने उड्या मारतो आणि तारा सुद्धा खूप खुश होते. आरोही तर अगदी आनंदाने उड्याच मारत असते. आर्थाला बिचारीला खूप असा वैताग होत असतो, तिला खूप राग येतो. तेव्हा मात्र मालविका खुश होऊन आरोहीला डन करते. आरोही सुद्धा खुश होऊन मालविकाकडे डन करते. आता हे मालविका, पारा, तार्थ हे आतमध्ये निघून जातात आणि तेवढ्यात मात्र आरोही आत जात असते आणि तेवढ्यात तिचा जो मित्र आहे गोलू आता त्याचा रिझल्ट घेऊन घरी येतो त्याच्या आईसोबत आणि आरोहीला आवाज देतो. आरोही आता मागे वळून बघते. तेव्हा लगेच आता आर्था आवाज देते की आरू, अगं आरू बघ ना, गोलू आला बाहेर. गोलूला बघून आरोहीला खूप आनंद होतो. ती धावतच जाते की थांब मी आले म्हणून. तेव्हा आता रमा आणि आर्था एकमेकींकडे बघून आता डन बोलतात, कारण त्यांचा काहीतरी आता यामागे एक प्लॅन असतो की आता गोलूला किती मार्क्स मिळाले आणि आरोहीला किती कमी मार्क्स आले म्हणून. दोघी खुश होतात. तर आता गोलू हा आरोही जवळ येतो. तेव्हा मात्र आता गोलू सांगतो की आरोही, अगं आम्ही स्कूलमधून आलो आणि हे बघ ना माझं रिझल्ट कार्ड, अगं मी टॉप केलंय ह्या वर्षी. तेव्हा रमा आता गोलूच्या आई वडिलांना बसायला सांगते. तेव्हा आता सगळेजण गप्पा करत बसतात. तर आता आरोही म्हणते की गोलू, मला पूर्ण खात्री आहे की मी सुद्धा टॉप केलेलं असणार. तेव्हा गोलू म्हणतो की नाही आरोही, अगं तुला तर खूप कमी मार्क्स मिळाले, मी पाहिलं, कारण तुला फक्त आणि फक्त 55% मिळालेले आहेत. तेव्हा आता आरोही खाली मान घालून बघत असते. तर आता गोलूची आई म्हणते की खरं सांगू रमा मॅडम, आमचा गोलू आहे तर तो मात्र आता स्कूलमध्ये टॉप करतोय, परंतु तुमची आरोही मात्र मागे पडत चाललेली आहे. तर या गोष्टीचं मला खूप वाईट वाटतं. आता आरोही खाली बघतच असते. तेव्हा आता रमा खरंच म्हणते की खरंच म्हणजे तुमच्या गोलूचं खरंच कौतुक वाटतं, खूप छान मार्क्स त्याला मिळालेले आहेत. तर आणि रमा मात्र आता गोलूला कॉंग्रॅच्युलेशन्स बोलते आणि रमा आता त्याच्या आईला म्हणते की हे बघा, तो फक्त अभ्यासात नाही तर अगदी खेळामध्ये सुद्धा तो खूप पुढे असतो. शाळेमध्ये बाकीची सुद्धा स्पर्धा असतात, वाचन स्पर्धा, अगदी सगळ्या स्पर्धा असतात, त्यामध्ये सुद्धा गोलू, हस्तकला वगैरे आहे तर त्या सगळ्यामध्ये तो पहिला येतो. तर पण गोलू तू असंच अभ्यास करत राहा. आणि आता रमा ही आरोही समोर विचारते त्याच्या आईला की तुम्ही त्याला खरंच कसं मॅनेज करतात ओ. तेव्हा मात्र आता गोलूची आई सांगते की हे बघा रमा मॅडम, अहो मी गोलूला अजिबात मोबाईल देत नाही. तेव्हा रमा म्हणते की हो बापरे. तर आता गोलूची आई म्हणते की मोबाईलचे दुष्परिणाम काय आहे हे नेहमी मी त्याला सांगत असते.
आणि हे बघा मॅडम, अहो पालक जे काही आहे तर ते चुकीचे लाड मात्र मुलांचे करतात, तर तेव्हाच मुलांना वाईट सवय लागतात आणि तुम्ही मात्र मुलांचे खूप लाड करतात, त्यामुळेच मुलंही मागे पडतात. पालकांनी कसं कणखर असायला हवं. आता आरोही हे सर्व ऐकत असते आणि तिच्या डोक्यामध्ये आता प्रकाश पडतो. तिला स्वतःची चूक समजते. गोलूची आई म्हणते की मुलांच्या हातातून मोबाईल काढून घ्या, मग बघा की आता मुलांची डोकं कसे ठिकाणावर येतात म्हणून. असे बोलून आता आरोही अगदी शांत होते. तर मात्र आता गोलूची आई म्हणते की चला तर बाई, आम्ही निघतो आता, म्हणून ते दोघे निघून जातात. आरोहीच्या डोळ्यात आता पाणी असतं. आरोही नाराज होऊन आत जाते. तर आर्था विचारते की काकू, अगं आता आरोही काय करेल, तिला खरंच खूप वाईट वाटलं असेल ना. तेव्हा रमा हसते आणि म्हणते की हो, वाईट तर तिला वाटलेलं आहेच, परंतु आता मात्र तू गंमत बघ काय होते ते. तेव्हा आता आरोही जाते आणि वायफाय बंद करून ठेवते. तर तारा, पार्थ हे सगळेजण तिच्याजवळ येतात आणि विचारतात की आरोही तू वायफाय का बंद केलंस. आरोही म्हणते की यापुढे आता वायफाय बंदच राहणार. तेव्हा तारा म्हणते की का, चालू कर ना ग. तेव्हा पार्थ म्हणतो की आरोही तुला कोणी अधिकार दिला वायफाय बंद करण्याचा, आम्ही जे काही बोलतो त्याची किंमत नाही का तुला. तेव्हा मात्र आता ही मालविका म्हणते की तिच्या आईने सांगितलं असेल म्हणून तिने वायफाय बंद केले. तर तेव्हा तारा लगेच आता आरोहीला म्हणते की बेबी डॉल, अगं ऐक ना माझं, तू त्या रमाचं काय ऐकते बरं, करशील ना तू वायफाय चालू. म्हणून आता वायफाय चालू करण्यासाठी ते आरोहीशी खूप असे गोड बोलत असतात. पार्थ म्हणतो की अरे ती तुझी आई आहे ना. अगं आरोही, तिला काही कळत नाही. आरोही आता ऐकून घेते आणि तिला खूप राग येतो. जोरात ओरडते की बास करा, शांत बसा सगळे, आई बरोबर बोलते आणि तुम्ही तिच्यावर का ओरडतात. तेव्हा आता तारा आणि रमा लगेच एकमेकींकडे बघत असतात आणि त्यांना हसू येत असते. तर आता आरोही त्या दोघांना म्हणते तुमच्या अभ्यासाचं नुकसान होऊ नये म्हणून ती हे सर्व करते आणि तिने काय चुकीचं केलं. तुम्ही सगळेजण खाण्यामध्ये आणि मोबाईल मध्येच बिझी असतात. मी मात्र आज बाहेर काय बघितलं हे फक्त मलाच माहिती आहे आणि जर तुम्हाला अभ्यास करायचा नसेल तर हा वायफाय बंदच राहणार, नाहीतर माझ्या इतकी वाईट कोणी नसेल, समजले तुम्हाला. तेव्हा आता मालविका, तारा आणि पार्थ धक्क्यानेच आरोहीकडे पाहत असतात. तर मित्रांनो, रमा आणि आर्था मात्र खुश होतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये रमा रडतच आता अक्षयला म्हणत असते की पार्थला एकटं वाटतं, त्याचा सगळ्या नात्यावरचा विश्वास उडालेला आहे. तर आणि आपल्या अर्थाचं काय, तिचा सुद्धा अगदी आत्मविश्वास इतका कमी का आहे. आणि ताराच्या बाबतीत सुद्धा घ्या, तारा किती उद्धट आहे, हट्टी आहे. तर त्यांचं इतकं नुकसान झाले आणि त्याचा दोष त्यांनी तुम्हाला दिला तर ते तुम्हाला चालणार आहे का. परंतु ते मला नाही चालणार. म्हणून रमा तर खूप रडत असते. मला आपल्या माणसांच्या मनामध्ये परत अगदी प्रेम निर्माण करायचं आहे, तर देताल का तुम्ही मला साथ. तेव्हा तर रमा आपला हात पुढे करते. तर अक्षय म्हणतो की मुलांच्या कल्याणासाठी, भविष्यासाठी जर तू म्हणत असशील तर मी तुला साथ देतो. म्हणून आता अक्षय हा रमाच्या हातामध्ये हात देतो आणि तिची साथ द्यायला तो तयार होतो. रमाला आता खूप असा आनंद होतो. ती खुश होत आता अक्षयकडे बघून हसते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.